नमस्कार मित्रांनो, विचार करा, कडाक्याची थंडी आहे, तुम्हाला भूक लागली आहे आणि अशा वेळी तुमच्या स्वतःच्या आईनेच तुम्हाला जवळ घ्यायला नकार दिला तर? जपानमधील एका चिमुकल्या पंच नावाच्या माकडासोबत नेमकं असंच घडलं. पण मग एका निर्जीव खेळण्याने त्याची आई बनून त्याला कसं मृत्यूच्या दारातून वाचवलं? ही काळजाला भिडणारी सत्यकथा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून तुम्हाला प्रेमाची एक वेगळीच व्याख्या कळेल. मित्रांनो, जपानमध्ये एक खास प्रकारचे माकड आढळते, ज्याला आपण स्नो मंकी म्हणतो. ही माकडे बर्फात राहतात आणि गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करतात. याच माकडांच्या कळपात कचिकावा सिटी झू मध्ये एका गोंडस माकडाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले गेले पंच. पण पंचचे नशीब जन्मापासून खराब होते. निसर्गाचा एक नियम आहे की आई आपल्या पिल्ल्याचे रक्षण करते, पण पंचच्या आईने त्याला पाहताच त्याच्यापासून पाठ फिरवली. तिने त्याला दूध पाजायला किंवा छातीशी धरायला नकार दिला. प्राणी संग्रहालयातील डॉक्टर सुद्धा हे बघून हादरले होते. आईने नकारामुळे पंच खूप एकटा पडला. तो रात्रभर कोपऱ्यात बसून रडायचा. त्याला फक्त दुधाची नाही तर कुणाच्या तरी उबदार स्पर्शाची गरज होती. जेव्हा माकडाचे बाळ अनाथ होते तेव्हा ते भीतीमुळे आणि एकाकीपणामुळे मरण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण पंच कोणाला जवळ येऊ देत नव्हता. त्याला फक्त त्याची आई हवी होती. मग तिथल्या एका कर्मचाऱ्याला एक कल्पना सुचली. प्राणी संग्रहालयाने आयाकिया मधून माकडासारखे दिसणारे एक मोठे कापडी खेळणे आणले. जेव्हा हे खेळणे पंचच्या पिंजऱ्यात ठेवले तेव्हा एक चमत्कार घडला. पंचने धावत जाऊन त्या खेळण्याला घट्ट मिठी मारली. ज्या पंचला कोणीही सांभाळू शकत नव्हते, तो आता त्या खेळण्यासोबत शांत झोपू लागला. त्याला वाटले की हीच त्याची आई आहे. जो जिथे जायचा तिथे ते खेळणे सोबत घेऊन जायचा. तो खेळण्यासोबत खेळायचा, त्याच्याशी बोलायचा आणि त्याच्याशी कुशीत स्वतःला सुरक्षित समजू लागला. मित्रांनो, आजही जपानमध्ये पंचचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता तो थोडा मोठा झालाय आणि इतर माकडांच्या कळपात जाण्याचा प्रयत्न करतोय, पण मोठी माकडे अजूनही त्याला स्वीकारत नाहीत. जेव्हा इतर माकडे त्याला घाबरतात तेव्हा पंच पुन्हा पळत आपल्या त्या कापडी आईकडे येतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेमाची भूक ही फक्त माणसांनाच नाही तर प्रत्येक जीवाला असते. एका निर्जीव वस्तूने एका अनाथ जीवाला जीवनदान दिलं ही सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पंचाला कधी त्याची खरी आई मिळेल का? का ते खेळणंच त्याची आयुष्यभर साथ देईन? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ड्रीम सिग्नल चॅनलला अशाच रहस्यमय आणि भावुक गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.